नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. श्री गुरुजी ह्या मालिकेला आपण देत असलेल्या भरघोस प्रतिसादासाठी आपले सर्वांचे आभार मानूनच मी ह्या मालिकेतील अंतिम भागाची सुरुवात करते आहे. पहिल्या भागात आपण ऐकली माननीय बाळासाहेब देवरस यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि बापूसाहेब भिशीकर यांची ह्या ग्रंथ लेखनामागची भूमिका संक्षिप्त स्वरूपात. दुसऱ्या भागात आपण ऐकला स्नेहसूत्री गुंफिले या प्रकरणातला काही भाग. त्याच प्रकरणाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. आपण लक्षात घ्या की हे प्रकरण म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश नव्हे. शिवाय प्रकरणाचं वाचनही संक्षिप्त स्वरूपात केलेलं असल्याने श्री गुरुजींचं चरित्र मुळातून जाणून घेण्यासाठी भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेला श्री गुरुजी हा चंप भिशीकर लिखित ग्रंथ अवश्य वाचा. आणि गेल्या दोन्ही भागांसारखंच आजही भागाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत श्री प्रसाद जिरांकलगीकर यांनी प्रभावीरित्या गायलेलं एक संघगीत प्रेम सत्व अन त्याग सचोटी. श्री गुरुजींची जीवनदृष्टी संपूर्णतः आध्यात्मिक होती. सभोवारच्या सृष्टीतल्या चैतन्याचा वेध घेणारी होती. त्यांच्या दृष्टीने क्षुद्र किंवा तुच्छ असं काहीही नव्हतं. ज्या ज्या गोष्टींनी आपलं जीवन उभं होतं त्या सर्व गोष्टींविषयी कृतज्ञतेची भावना त्यांच्या ठायी होती आणि ही कृतज्ञता त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असे. एकदा ते पंजाबात दौऱ्यावर असतानाची गोष्ट. एक दिवस सकाळी बाहेर जाण्यासाठी ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. स्वयंसेवक त्यांच्या प्रतीक्षेत उभे होते. श्री गुरुजींच्या चपला दाराबाहेर होत्या. त्यांनी चपला पायात घालण्यापूर्वी त्या चपलांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. स्वयंसेवक स्तिमित होऊन पाहत होते. तेव्हा श्री गुरुजीच म्हणाले, अरे या चपला माझं रक्षण नाही का करीत? बिचाऱ्या स्वतः झिजतात आणि माझी सेवा करतात. मला मोठी कृतज्ञता वाटते. म्हणून चपला पायात घालण्यापूर्वी मी त्यांना नमस्कार करतो. वस्तू छोट्या वाटत असतील पण त्यांचंही महत्व असतं. जिथे साध्या चपले संबंधी श्री गुरुजींना एवढी कृतज्ञता वाटत असे तिथे आपलं सारं जीवन चालवणाऱ्या परमेश्वरापुढे ते संपूर्ण शरणागत झाले असले तर त्यात नवल ते काय? प्रत्येक घटनेत ते ईश्वराची इच्छा पाहत. गोष्ट अप्रिय असली तरी परमेश्वराची इच्छा आपल्या कल्याणाचीच असली पाहिजे या त्यांच्या श्रद्धेला कधीही तडा गेला नाही. ज्याला एखाद्या महान ध्येयाची साधना करायची असते त्यांनी स्वार्थ आणि अहंकार ह्या अवगुणांना बळी पडण्यापासून अतोनात सावध राहायला हवं असतं. तसं श्री गुरुजी स्वतः सावध होते आणि कार्यकर्त्यांना विशेषतः प्रचारकांना सावध राखण्याचा प्रयत्न बैठकी, चर्चा, प्रश्नोत्तर ह्याद्वारे करत होते. पत्रव्यवहाराचाही उपयोग ह्या दृष्टीने त्यांनी करून घेतल्याचं आपल्या निदर्शनाला येतं. ते आग्रहपूर्वक म्हणत की संघाचं कार्य ही एक परिपूर्ण साधन आहे. जो शाखेचं काम तन मन धन पूर्वक स्वतःला विसरून करील त्याला आणखी वेगळी साधना करायची गरज नाही. शाखा यही मेरा भगवान है अशा स्वरूपाचे त्यांचे सहज निघालेले उद्गार पाहिले. दैवत या नात्याने मातृभूमीचं त्यांनी केलेलं भावपूर्ण वर्णन ऐकलं किंवा समष्टीरूप भगवंताच्या निष्काम आणि निस्वार्थ भक्तीचा त्यांनी वर्णिलेला महिमा श्रवण केला. म्हणजे संघकार्याशी अध्यात्म त्यांनी कसं एकरूप मानलं होतं ह्याची कल्पना येते. श्री गुरुजींच्या बाबतीत विचार केला तर असं दिसतं की राष्ट्रीय स्वत्व म्हणजेच हिंदुत्व आणि स्वातंत्र्य व राष्ट्र उभारणी ह्यांचा मेळ त्यांना अतिशय जिव्हाळ्याचा वाटत होता. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संघानुकूल विचारांचा राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनसंघ काढण्याचं ठरवलं तेव्हा संघाचे 2 अतिशय गुणी कार्यकर्ते त्यांनी डॉक्टर श्यामाप्रसादांना दिले. राजकीय क्षेत्रातही राष्ट्रवादी संघ विचाराचा प्रभाव निर्णायक स्वरूपापर्यंत पोचला पाहिजे ही त्यांची इच्छा त्यांनी लपवून ठेवलेली नव्हती.
परंतु त्यांचं असं निश्चित मत होतं, केवळ राजकारणाच्या माध्यमातून देश उभा करता येणार नाही. हिंदू राष्ट्र आपल्या सांस्कृतिक वैभवासहित पुन्हा जगाच्या गुरुस्थानी आरूढ व्हायचं असेल तर जीवनाचं प्रत्येक क्षेत्र हिंदू जीवन मूल्यांचा आविष्कार करणारं बनलं पाहिजे. सारी धोरणं आणि व्यवहार यांची समान मूल्यांच्या अधिष्ठानावर फेरआखणी झाली पाहिजे. संघाच्या शाखात जे संस्कार केले जातात त्याच संस्कारांनी संपूर्ण समाज जीवन प्रभावित झालं पाहिजे. ह्या प्रक्रियेत जसा राजकारणाचा समावेश होतो तसाच समाज घटकांच्या परस्परांशी असलेल्या व्यवहाराचाही समावेश होतो. म्हणजे सामाजिक जीवनातील आदर्शाभिमुख सुधारणा हा राष्ट्र उभारणीच्या कार्याचा एक अविभाज्य भाग ठरतो. सेवा कार्याचे संघाला जे महत्त्व वाटते तेही ह्याच दृष्टीने. म्हणून सामाजिक आणि सेवा कार्यांच्या अंगाची उपेक्षा श्री गुरुजींनी मुळीही केली नाही. कितीतरी सामाजिक विचारांना आणि कार्यांना त्यांनी चालना दिली. श्री गुरुजींनी विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याणाश्रम, कुष्ठरोग निवारण संघ इत्यादी कितीतरी संस्थांना प्रेरणा दिली आणि त्यांचे मार्गदर्शन केले हे आपण जाणतोच. ही सारी कामं आज चांगली वाढली आहेत आणि आणखी विस्तारत आहेत. अध्यात्म, धर्म आणि संस्कृती हा तर संघ कार्याच्या ध्येय धोरणाचा एक आवश्यक भाग अगदी पहिल्या दिवसापासूनच राहिलेला आहे. संघाची प्रतिज्ञा आणि प्रार्थना या दोन्हीतही या उद्दिष्टाचं स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला आढळतं. सुसंघटित, समर्थ, स्नेहपूर्ण, परिश्रमशील असं समाज जीवनच देशाला परमवैभवशाली बनवू शकेल. त्यासाठी राष्ट्रभक्तीची प्रबळ प्रेरणा जागृत असावी लागते. श्री गुरुजींची अखंड कार्यमग्नता, त्यांची प्रसन्नता, चैतन्यमयता आणि हिंदू समाजासंबंधीचं अथांग प्रेम याचा पुष्कळदा चमत्कार वाटायचा. तुकाराम महाराजांनी विष्णुदासांचा म्हणजेच ईश्वरचरणी संपूर्णतः शरणागत झालेल्या भक्तांचा एक विशेष गुण सांगताना म्हटलं आहे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. श्री गुरुजींच्या जीवनातही ह्या गुणाचा आढळ सतत होत असे. राष्ट्र उभारणीचं काम म्हणजे मूलतः माणसं जोडण्याचं, स्वेच्छेने स्वीकारलेल्या अनुशासनात त्यांना आणण्याचं, त्यांना घडवण्याचं आणि राष्ट्रासाठी समर्पणाला त्यांना प्रवृत्त करण्याचं काम असतं. ते काम करताना तात्कालिकाकडे, सवंगतेकडे बघून धावाधाव करण्याचा मोह टाळावा लागतो. माणसं घडवताना त्यांची क्षमता हळूहळू वाढवावी लागते याची जाण त्यांना उत्तम प्रकारे होती. ते स्वयंसेवकांना नेहमी सांगत, की एकदम खूप मोठे काही करून दाखवण्याची भाषा व्यर्थ आहे. वेळ आली म्हणजे करून दाखवू ही प्रौढी पोकळ असते. प्रथम अगदी साध्या आणि लहान लहान गोष्टी व्यवस्थितपणे करण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे. श्री गुरुजी स्वतः कुठेही वावरताना छोट्या छोट्या गोष्टींबाबत देखील अतिशय दक्ष असत. वेळेची बंधनं काटेकोरपणे पाळणे, जेवताना पानात काही न टाकणे, स्वच्छ साधा भारतीय पोशाख करणे, एक दिवसही संघाची प्रार्थना चुकू न देणे, ठरलेल्या मिनिटाला भाषण संपवणे, सत्पुरुष आणि वडीलधारी माणसं यांना चरणस्पर्शासह नमस्कार करायला न चुकणे, एकही पत्र अनुत्तरित न राहू देणे इत्यादी गोष्टी दिसायला अगदी लहान दिसतात, पण त्यांचा असा व्यवहारच त्यांच्या संबंधी आदरबुद्धी वाढवण्याला आणि त्यांच्या शब्दाला वजन आणून देण्याला कारणीभूत ठरला होता. मोठमोठ्या गोष्टी करण्याची पाळी काही रोज येत नाही, पण प्रसंग येईल तेव्हा पात्रता कमी पडू नये म्हणून नित्याच्या सवयी उत्तम असल्या पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता. स्वतःचं वागणं त्यांनी ह्या आग्रहाशी संपूर्णतः सुसंगत राखलं होतं. बोलल्या सारिखे चालणे, स्वये करुनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जने.
ही समर्थांची उक्ती श्री गुरुजींच्या व्यवहाराचं मर्म प्रगट करणारी आहे. अशी निर्मळ, स्नेहल आणि विशाल जीवनदृष्टी असल्याने सभोवतालच्या परिस्थितीत आणि माणसात जे जे चांगलं दिसेल, जे जे समाजहिताचं वाटेल त्याचं गुणग्रहण करण्यास ते अगदी तत्पर असत आणि विशिष्ट माणसाच्या गुणवत्तेवरचं त्यांचं भाष्यही मोठं मर्मग्राही असे. अन्य नेत्यांच्या तसंच संघातल्या कितीतरी सहकाऱ्यांच्या संबंधात श्री गुरुजींनी जे लिहिलं किंवा ते जे बोलले त्यात पराकाष्ठेचा जिव्हाळा आहे, मूलग्राही गुणान्वेषण आहे. मोठ्या माणसांच्या बाबतीत असं म्हणतात की इतरांचा राई एवढा गुण देखील ते पर्वता एवढा करून सांगतात आणि स्वतःचा पर्वता एवढा मोठेपणा राई एवढा क्षुद्र समजतात. स्वतः संबंधी बोलताना श्री गुरुजींनी आपल्या योग्यतेचा टेंभा कधीही मिरवला नाही. संघ कार्याचं सगळं श्रेय त्यांनी सहजपणे आपल्या सहकाऱ्यांच्या पदरात बांधून टाकलं. स्वयंसेवकत्व हेच स्वतःचं भूषण मानलं. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी सदैव आदराने आणि प्रेमाने वागवलं, सगळ्यांना राजी राखलं. देशभर विखुरलेल्या कार्यकर्त्यांची, शेकडो प्रचारकांची आणि समाजात अतिशय सुप्रतिष्ठित असलेल्या संघचालकांची, तीव्र आणि ज्येष्ठ मंडळींची प्रचंड टीम सांभाळणं आणि सगळ्यांची कार्यप्रेरणा तीव्र करणं ही सामान्य गोष्ट नव्हे. आपल्या व्यक्तिगत संपर्कातून त्यांनी हे घडवून आणलं. श्री गुरुजींच्या व्यक्तिमत्वातल्या एका वैशिष्ट्याचा ओझरता उल्लेख पूर्वी केलेलाच आहे. तो म्हणजे त्यांची सर्वगामी बुद्धिमत्ता, अनंत विषयांचं त्यांना असलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अद्ययावतपणा. संगीत, रागदारी आणि घोष विभागाच्या वादनाला भारतीय संगीताची सुरावट देण्याचा उपक्रम यातली त्यांची गती पाहून प्रत्यक्ष घोष शिकवणारेही स्तिमित होऊन गेले. त्यांच्या चौफेर बुद्धीची चमक त्यांच्या पत्रव्यवहारावरून सहज ध्यानात येते आणि मुख्य म्हणजे एखाद्या विषयावर ते जे मत मांडीत त्यात ओरिजिनॅलिटी असे, त्याला शास्त्रीय आधार असे. त्यांची अपूर्व स्मरणशक्ती प्रसिद्धच आहे, पण त्यांचं पाठांतर सांगण्याची हातोटी फार परिणामकारक ठरत असे. धर्म आणि मोक्ष यांच्या मर्यादातूनच अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर आधारलेला संपूर्ण मानवाचा विचार ही भारताची जगाला फार मोलाची देणगी आहे आणि आधुनिक समस्याग्रस्त जगात हा विचार प्रसृत होण्याची आवश्यकता आहे. म्हणून हिंदूंनी जगद्गुरुपद भूषवण्याची पात्रता प्रथम संपादन केली पाहिजे असा मोठा भव्य ध्येयवाद त्यांनी पुढे ठेवला होता. त्यांच्या सर्वगामी आणि सर्वस्पर्शी बुद्धीचा, अफाट व्यासंगाचा आणि ईश्वर दत्त प्रतिभेचा सगळा विलास भौतिक सुखवादासाठी नाही, तर हिंदू जीवनादर्शांच्या व्यावहारिक पुष्टीसाठी घडून आला. ह्या दृष्टीने समाजात वातावरण निर्माण व्हावं म्हणून कितीतरी माणसं आणि संस्था यांना त्यांनी जवळ केलं, कितीतरी कामांना चालना दिली. पण संघाचं कार्य हे राष्ट्रवृक्षाच्या मुळांना पाणी घालण्याचं मूलगामी कार्य आहे आणि ते जर नीट झालं तर शाखा, पल्लव, फुले, फळे यांना बहर येईल असंच ते सांगत. संस्थात्मक वा आंदोलनात्मक अनुषंगिक कामं करण्यासाठी संघ कार्याची उपेक्षा त्यांना रुचत नसे. जनसामान्यांची भावशुद्धी आणि संघटित परिणामकारक स्थिती सर्व समस्यांचं समाधान करण्यास समर्थ होऊ शकेल. तोवर वेगवेगळे प्रयत्नही चालूच ठेवले पाहिजेत, पण लक्ष मुख्य अधिष्ठानभूत शक्ती निर्मितीकडे ठेवून प्रयत्नरत असलं पाहिजे. ह्यात श्री गुरुजींनी जीवनभर केलेल्या सर्व भगीरथ उद्योगाची दिशा स्पष्ट झाली आहे. हाच त्यांच्या जीवनाचा संदेश आहे. डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी ह्या दोघांनी मिळून सुमारे 50 वर्ष केलेल्या खडतर तपस्येनंतर राष्ट्र संघ नेत्यांकडे आशेने आणि अपेक्षेने पाहू लागलंय. परिवर्तनाची प्रसाद चिन्ह दृगोच्चर होत आहेत. आज ना उद्या इष्ट परिवर्तन घडून आलेलं अवश्य दिसेल. ह्या परिवर्तनाला प्रेरक ठरलेली एक अदम्य ऋषीशक्ती ह्या नात्याने श्री गुरुजींची योग्यता कृतज्ञतापूर्वक सर्व मान्य होईल.
तोवर ज्यांना श्री गुरुजींचा जीवन संदेश कळला आणि पटला त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून आणि आवश्यक ते मनुष्यबळ ओतून प्रभावी संघटित शक्ती राष्ट्रव्यापी स्वरूपात उभी करण्याचं कार्य पुढे आणि पुढेच नेलं पाहिजे. प्रेम, भक्ती, सेवा, त्याग आणि समर्पण हा संघाचा मार्ग आहे याचं सतत स्मरण ठेवलं पाहिजे. प्रेम सत्वन त्याग सचोटी सेवा भावाचा स्वीकार हिंदू भूमीच्या उत्थानाचा पंचमुखी आधार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार. एकाचा तर विलयच व्हावा समाज पुरुषाचे ठाई समाज पुरुषे विशाल होऊन एका कवळावे हृदयी अद्वैताचा नित्य घडावा विराट साक्षात्कार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार. संघ स्वभावे सिद्ध शक्तीने समता ममता गोचर व्हावी समस्त दुरितांच्या घरट्यातून भाग्यलक्ष्मी विकसित व्हावी इडापिडाती सर्व हरावी व्हावे मंगलयुग साकार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार. प्रेम सत्वन त्याग सचोटी सेवा भावाचा स्वीकार हिंदू भूमीच्या उत्थानाचा पंचमुखी आधार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार हीच तर श्री गुरुजी जीवन अमृतधार.